तडोळे येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ. प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटाव अंतर्गत तडोळे तालुका खटाव येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ सरपंच तथा प्रशासक सौ रुपाली बबन खाडे यांच्या शुभ हस्ते उत्साहात करण्यात आला. खटाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युनुस शेख आणि कातरखटावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित कुमार व डॉक्टर कोमल कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेदरम्यान पोलिओवरच्या बूथवर आरोग्य सेविका व आशा सेविका योगिता काळे, यास्मिन शेख, स्वयंसेवक जे.के. काळे यांनी चोख कामगिरी बजावली. घरोघरी जाऊन जनजागृती केली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रभात फेरी काढून गावामध्ये जनजागृती केली होती. आशा सेविका यांनी मोहिमेपूर्वीच प्रत्येक घरोघरी जाऊन 5 वर्षाखालील सर्व लहान बालकांना पोलिओची चिठ्ठी दिली होती. ही चिठ्ठी घेऊन अनेक माता रविवारी बूथवर आल्या होत्या. अशा सेविकांच्या या पूर्वतयामुळे आणि नियोजनामुळे गावातील लसीकरणाचा आकडा 100% पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बूथवर प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटावचे डॉक्टर अमित कुमार यांनी भेट देऊन बूथचे कामकाज अतिशय सुंदर असल्याचे त्यांनी सांगितले. जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे.के. काळे, तडोळे. नमस्कार. आज आपल्या तडोळे गावामध्ये 28 जून प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली आहे. पल्स पोलिओ हा डोस जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत प्रत्येक बालकांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे जेणेकरून आपल्या बाळाला कुठल्याही अपंगत्वाला अपंगत्वाला सामोरे जाऊ लागू नये यासाठी पल्स पोलिओ देणं गरजेचं आहे. गावामध्ये सरकारी कर्मचारी, आशा सेविका यांनी यासाठी हजर राहिलेले आहेत आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावा. सर्वांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओ द्यावा. पल्स पोलिओ मोहिमेचं उद्घाटन झालेलं आहे.